नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाय 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. सध्या मी त्या मुखेडमध्ये आणि मुखेडमध्ये नगर परिषदेची निवडणुका चालू आहे. त्यामध्ये एकूणच आता बघायला गेलं तर आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत ज्ञानेश्वर येल्लुवार सर आहेत आणि प्रभाग क्रमांक 1 मधून ते उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे वंचित बहुजन आघाडीकडून. आपलं स्वागत आहे सर. नमस्कार, मी ज्ञानेश्वर माधवराव येलुरवाड उर्फ माऊली भैय्या, प्रभाग क्रमांक 1 अ मधून वंचित बहुजन आघाडीकडून मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. तर तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे वंचित बहुजन आघाडीकडून. काय तुमचे विकासाचे मुद्दे असणार आहेत? माझे विकासाचे मुद्दे, कारण आजपर्यंत पाहत आलेले आहे, की बाबा आजपर्यंत अनेक लोकांना आम्ही या वार्डातून निवडून दिलं, परंतु कुठल्याही नेत्यानं किंवा कुठल्याही जे नगरसेवक निवडून आले या प्रभागातून, या वार्डातून, परंतु कुठल्याही नेत्यानं आजपर्यंत कुठलाच विकास केलेला नाही. विकासाच्या नावाखाली निवडून आले आणि माझ्या गोरगरीब, माझ्या मायबाप जनतेची फसवणूक केली, दिशाभूल केली विकासाच्या नावाखाली. त्यामुळं मला या ठिकाणी राजकारणात यावं लागलं आणि स्वतः या ठिकाणी उभं राहावं लागलं. आणि मी जर या वार्डातून जर उद्याच्याला निवडून जरी आलो, तर या भागामध्ये जो पाणीचा प्रश्न असेल, नाल्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल, येथील जनतेच्या कुठल्या समस्या असतील, सर्व समस्या मार्गी लावण्याचं काम मी या वार्डातून मी करणार आहे. तुम्ही जसं सांगताय की अनेक कामं तुम्हाला करायची आहेत. मात्र तुमच्याकडे विकासाचा कोणता अजेंडा आहे? माझ्याकडे विकासाचा अजेंडा माझ्याकडे विकासाचा अजेंडा मतलब मला ज्या काही पहिल्याच्या ज्या काही जुन्या नाल्या झालेल्या आहेत, त्या नाल्या नवीन मला नाली या प्रभागामध्ये मला नवीन नाल्या बांधकाम करायचे आहेत निवडून आल्याच्या नंतर. तसेच या भागामध्ये लाईटची व्यवस्था म्हणजे कसं आहे लाईट जाती जाती बार-बार लाईट जाते. त्यामुळं मला येथील जे काही एम-सी-बीची लोकं आहेत त्यांना बोलून जे काही लाईटचा प्रश्न आहे तो मार्गी मी या ठिकाणी लावणार आहे. तुम्ही जे सांगताय की मूलभूत प्रश्न आहे पाण्याचा संदर्भ असेल, रस्त्याचा संदर्भ असेल किंवा गटार संदर्भात असेल. हो. तर एकूणच असे किती मुद्दे आहेत तुमच्याकडे? असे जर विचार केले तर बरेचसे मुद्दे आहेत. कारण अनेक लोकांना निवडून देऊन काहीच उपयोग झाला नाही. बऱ्याचशा लोकांना निवडून दिलं, पण ते लोकं हे विकासाच्या नावाखाली मतं मागितली आणि बार-बार हे काम करतो, ते काम करतो म्हणाले, पण कुठलंच काम अजिबात या माझ्या प्रभागामधलं मार्गी लागलेलं नाहीये. या खरा जर आता पाहायला गेलं, तर आपल्याला ह्या नळाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे मुखेड शहरामध्ये आणि माझ्या फुलेनगर प्रभागामध्ये. कारण एवढा मोठा कुंदराळ कॅम्प आहे. कुंदराळ कॅम्पमध्ये फुल कुंदराळ कॅम्प धरण हे भरून आहे. परंतु इथं 8-8 दिवसाला पाणी येतं मुखेड शहरामध्ये आणि माझ्या प्रभागामध्ये तर 1च तास 8 दिवसात 1च तास पाणी सोडलं जातं. आणि दुसरा मुद्दा आहे नालीचा. नाल्या तुडूंब भरून गेलेल्या आहेत आणि नालीचं पाणी रस्त्यावरून वाहत आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे लाईटचा. लाईट पण बार-बार जाते या प्रभागामध्ये. त्यामुळं आता इथं काही जे काही प्रश्न आहेत, ते जर मी उद्या निवडून आल्याच्या नंतर मी मार्गी लावणार आहे मग. तुम्ही जसं सांगताय की अनेक मुद्दे तुमच्या प्रभागात आहेत आणि त्या मुद्द्यावर तुम्हाला काम करणारच आहेत. पण तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा आहे? मला लोकांचा खूप मधून प्रतिसाद आहे. आता काही पक्षाची लोकं या ठिकाणी या प्रभागामध्ये फिरतायत. अनेक लोकं या प्रभागामध्ये फिरतायत बऱ्याचशा पक्षांचे आणि काही लोकांना माझ्या प्रभागातील लोकांना आमिषी दाखवली जात आहेत. काही गोष्टीची आमिषी दाखवली जाते. जेणेकरून गेल्या वेळेस जसं आमिषी दाखवून मतं घेतली, ह्या वेळेस पण तसंच मतं घेण्याचा त्यांचा विचार आहे. आणि यावेळेस जनता पण या ठिकाणी जनतेला पण माहिती झालेलं आहे, की हे लोकं आता निवडून दिलं या बाहेरच्या लोकांना, की हे लोकं पुन्हा तोंड दाखवणार नाहीत. त्यामुळं अ, फुलेनगरचे या माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधले लोकं पण विचार करायला लागलेत, की गल्लीतलाच उमेदवार आपण या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. कारण गल्लीतल्याच माणसाला आपल्याला या ठिकाणी फुलेनगरची जाण असू शकते, गोरगरिबाची जाण असू शकते. त्यामुळं फुलेनगरचे आमच्या लोकं विचार करायला लागलेत, की बाबा आपल्यातलाच माणूस कोणीतरी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला असं एखादं निवडून द्यावा, असं या ठिकाणी आता सध्याला चाललेलं आहे. परंतु आता हे लोकं जे फिरताहेत, त्यांना फक्त आता हे फुलेनगरचे लोकं म्हणतायत, की बाबा हां, आम्ही तुमचेच आहोत. परंतु मधला प्रतिसाद जर पाहिला, तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीकडे तो कल आहे आणि माझ्याकडे तो कल आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या नात्यानं 100% मी विजयी होईल, असं मी या ठिकाणी अपेक्षा करतो. तुम्ही सांगताय वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात आणि एकूण लोकांचा देखील चांगला तुम्हाला कल आहे आणि चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे. मात्र अनेक पक्ष आहेत या ठिकाणी बीजेपी असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी एक तुमच्याकडे प्रचार यंत्रणा तेवढी नसली असली तरी तुम्ही सेक्युलर प्रचार करताय. तर याला कसं बघता? आता बरेचसे लोकं आता उमेदवारी ज्या पक्षाची लोकं उमेदवारी आहेत या ठिकाणी, त्या पक्ष तो धंदाणके लोक आहेत. 5-5 वेळेस 2-2 वेळेस निवडून आलेले लोक आहेत. आता त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात त्यांच्याकडे पैसा आहे
आणि मी एक समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलेला माणूस एक 10-15 वर्षापासून समाजकार्यामध्ये असलेला मी माणूस आहे. अनेक लोकांचे मी अ, म समाजकार्याच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न, समस्या मी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळं मला आता या ठिकाणी जे प्रभागामध्ये मी आता वंचित बहुजन आघाडीकडून थांबलेला आहे. मला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला म्हणून का निवडून दिलं पाहिजे? आणि एकूणच तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात, तर जनतेला काय आवाहन कराल? जनतेला मला का निवडून दिलं पाहिजे? तर मी आजपर्यंत पाहत आलोय आणि जनता पण फुले नगरची पाहत आलेली आहे. आजपर्यंत फक्त विकास, विकास, विकासच करतो म्हणले, पण कुठलाच विकास झालेला नाही. आणि त्यामुळं मला या ठिकाणी रिंगणात उतरावं लागलं. निवडणुकीच्या, नगर परिषदेच्या निवडणुकीला थांबावं लागलं आणि थांबल्याच्या नंतर या ठिकाणी चांगला प्रतिसाद प्रतिसाद पण आहे. आणि जर मी निवडून आलो, तर चांगले प्रश्न या ठिकाणी गल्लीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपल्यासोबत ज्ञानेश्वर एलवाड सर होते आणि त्यांनी सांगत आहेत, की मी प्रभागामध्ये अनेक विकास कामे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे त्यांना इथले जनता कशा पद्धतीचे मत देणार आहे. रिप्रेझेंटेटिव्ह मुखेड.